अनिकेत, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एआयच्या ह्या जमान्यात म्हणजे सोशल मीडियाच्या जमान्यात आपण काय बघायचं, आपण काय वाचायचं किंवा इव्हन काय बोलायचं, कुठली वस्तू खरेदी करायची हे सुद्धा अल्गोरिदम ठरवतो. पण तू मला काल म्हणत होतास की इतिहासात देखील भारताचा एक ऑफलाईन अल्गोरिदम होता म्हणून. हो हो, इंटरेस्टिंगली तो अल्गोरिदम हॅक करणारे एक मास इन्फ्लुएन्सर पण होते बरं, आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हो हो, तो अल्गोरिदम म्हणजे ब्रिटिश सिस्टीमचा अल्गोरिदम. ब्रिटिशांनी पण त्या काळात ऑफलाईन, म्हणजे आज सगळं ऑनलाईन आहे, तो ऑफलाईन पद्धतीने आपली वर्तणूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिक्षण पद्धती असेल किंवा फोडा आणि राज्यकारही त्यांची पद्धत असेल, त्याच्या आधारे भारतीयांनी कसं वागायचं हे त्यांनी ठरवलं. हा त्यांचा अल्गोरिदम होता. ओके, पण टिळक आणि अल्गोरिदम ह्याचा नेमका काय संबंध आहे? मी जसं म्हणालो की अल्गोरिदम आपल्याला नियंत्रित करण्याची जी गोष्ट आहे, तर माहिती आणि नेटवर्किंग याचं जे लोकमताचं नेटवर्क होतं ते कुठंतरी टिळकांनी समजून घेतलं होतं, ब्रिटिश काय प्रकारे काम करतात, आणि त्याला टिळकांनी बदललं. आणि त्यासाठी मग ते अगदी आपल्या पुण्यापासून ते थेट लंडनच्या रणांगणापर्यंत गेले आणि त्यासाठी त्यांनी पंचतंत्र असेल, महाभारत असेल, या हत्यारांचाही वापर केलेला आहे. वाव, म्हणजे भारतात तर सिस्टम हलवलीच, पण तिथे जाऊन तू म्हणतोस तसं तिकडे जाऊन ब्रिटिशांची ती सिस्टम पण, त्यांच्या देशाची सिस्टम पण त्यांनी हलवली असं तू सांगतोय. पण टिळकांनी हा अल्गोरिदम नेमका हॅक कसा केला? अल्गोरिदम साठी काय महत्वाचं आहे, तर डेटा. आणि त्या काळामध्ये तो डेटा म्हणजे माहिती होते. ब्रिटिशांकडे सेन्सरशिप होती, त्यांनी बरेच कडक कायदे केले होते आणि फोडा आणि झोडा आणि राज्य करा ही त्यांची जी पद्धत होती. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचं तर भारतीयांना त्यांनी वेगवेगळ्या फायरवॉल मध्ये अडकवलं होतं आणि त्या फायरवॉलला एकत्र आणणं गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी टिळकांनी यासाठी पंचतंत्राचा कुठेतरी वापर केल्याचा दिसतो. म्हणजे पंचतंत्रात काय, मित्रभेद नावाची जी कन्सेप्ट आहे, त्यांनी वेगवेगळे हे करायचे. पण त्याच पंचतंत्रात एक गोष्ट अशी सांगितली की एक काडी जी असते ती तुटू शकते, पण एकीचं बळ जे असतं, तर अनेक काड्या एकत्र करून त्याची जर दोरी बनवली तर आपण एका हत्तीला पण बांधू शकतो. आणि तेच त्यांना कळालं होतं टिळकांना. त्यामुळे त्यांनी सर्व ही माहिती एकत्र गोळा करून किंवा भारतीयांना एकत्र आणून ब्रिटिश सिस्टीमला हॅक करायचं किंवा त्यांचा अल्गोरिदम हॅक करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी माहिती महत्वाची होती. वाव, माहिती. म्हणजे ब्रिटिश सिस्टमचा अल्गोरिदम हॅक केला, तेही माहितीचा वापर करून. म्हणजे मला असं वाटतं केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांचा वापर करून मला असं वाटतं त्यांनी ह्या माहिती लोकांपर्यंत, जनमानसांपर्यंत पोहोचवली असणार. संदर्भात एक महत्वाची गोष्ट तुला मला सांगायची आहे, ती म्हणजे 1883 ला ब्रिटिशांनी एक फेमिन रिलीफ कोड आणला होता. आता कोड म्हणलं की त्याचं हॅकिंग परत आजच्या भाषेत आलं. आणि तो जो कोड आहे ना, त्याचं महत्वाचं म्हणजे आज 2005 ला एक आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा ऍक्ट केलेला आहे, आपत्ती निवारण वगैरे, त्याचं मूळ कुठेतरी त्या कोड मध्येच आहे. आणि त्या कोड मध्ये असं होतं की जेव्हा दुष्काळ पडलेला असेल त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतसारा भरणं काही गरजेचं नाहीये. आणि ही माहिती फारशी उपलब्ध नव्हती. म्हणजे कायदा तर होता, पण तो कायदा लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता. आणि त्यासाठी टिळकांनी केसरीचा वापर केला किंवा मराठाचा वापर केला आणि लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवली. बरं, पोहोचला नव्हता की पोहोचवला नव्हता? पोहोचवला नव्हता. म्हणजे ब्रिटिशांच्या सॉफ्टवेअर मध्ये एक हिडन फीचर होतं असं म्हणायला हरकत नाही, जे त्यांनी कोणालाच सांगितलं नाही. अगदी कोणालाच सांगितलं नाही. तो जो लूप होल होता कायद्यातला, तो टिळकांनी वापरला आणि त्यांचं अल्गोरिदम सिस्टीमचं हॅक करायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी केसरीचा वापर केला. आणि मी पण वाचलंय कुठेतरी की इतके ते केसरीची पत्रकं लोकांनी वाचली गावोगावी, म्हणजे इतकं माहितींचं आदान प्रदान झालं की ते एक पत्रक फाटेपर्यंत अनेक लोकांनी ते वाचलंय. म्हणून ही किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आज आपल्याला इतकी माहिती मिळते, त्या काळी फक्त एका पत्रकासाठी लोक किती वाट बघत असतील. अगदी अगदी अगदी. पण अनिकेत, हे झालं भारताच्या आतलं. बरोबर. पण भारताच्या बाहेरचा म्हणजे वर्ल्ड नॅरेटिव्ह जो आहे त्या काळचा ब्रिटिशांचा, तो एक सुपिरियर लेवलला असणार. तर ते बदलण्यासाठी टिळकांनी कसं काम केलं असेल? त्यासाठी तुला एक गोष्ट सांगतो. अच्छा. म्हणजे एक व्हॅलेंटिन चिरोल नावाचे एक पत्रकार होते, संपादक होते टाइम्स नावाच्या वर्तमानपत्राचे. त्यांनी 1910 मध्ये पुस्तक लिहिलं होतं की फादर ऑफ इंडियन अनरेस्ट.
अच्छा. आणि हे टिळकांना कुठेतरी बदनामीकारक वाटलं. त्यामुळे हा. 1919च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी लंडनला जायचा निर्णय घेतला. आपल्याकडे एक महाभारतात आपद्धर्म नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे धर्म एक प्रकारे चालतो, पण आपद्धर्म म्हणजे जेव्हा परिस्थिती अगदी विपरीत असते त्यावेळी काय प्रकारे आपण निर्णय घ्यायला हवे. तर टिळकांनी काय केलं, जर नॉर्मल नियम जेव्हा चालत नसतात तेव्हा बचावात्मक परिस्थिती घेण्याच्या ऐवजी आक्रमकपणे त्याला उत्तर द्यायला हवं. त्यामुळे टिळकांनी थेट लंडनच्या कोर्टामध्ये जाऊन चिरोल विरुद्ध खटला भरला की तुम्ही माझी काय म्हणतात अब्रू नुकसानीचा दावा जो म्हणतो आपण आज, तो त्यांनी तिथे खटला चालवला. आणि हा 1919 मध्ये खटला चालला. काय म्हणतात त्याला, डाव प्रतिडाव असे खेळले गेले त्या खटल्यामध्ये, आणि त्याचा वापर त्यांनी कुठेतरी जागतिक जनमत बनवण्यासाठी केला भारताच्या बाजूने. बापरे, खूपच धाडसी निर्णय हा. म्हणजे डायरेक्ट लंडनला जाऊन ते करणं, एक तर त्यांच्यासाठी खर्चिकही असणार, बरोबर, शारीरिक दृष्ट्या पण आणि मानसिक सगळ्याच पद्धतीने, आणि परत त्यांच्याच कोर्टात जाऊन त्यांच्या ज्युरी समोर जाऊन हा खटला लढणं. परत त्यांना हे माहित असणार ना अनिकेत की हा खटला आपण हारूच शकतो. हो हो हो. पण तरी पण त्यांनी हे का केलं असेल, म्हणजे त्याच्या मागे काय विचार असेल त्यांचा? मी तुला म्हणालो तसं आपद्धर्म कन्सेप्ट मध्ये, म्हणजे त्यांनी ही कन्सेप्ट वापरली असं मी म्हणत नाही, ती कन्सेप्ट मी वापरतो आहे. तर त्यांनी आपद्धर्म या परिस्थितीचा फायदा घेत कुठेतरी थेट लंडनला जाऊन हा खटला लढला. त्यांना माहिती होतं की आपण हा खटला हरू शकतो, पण भारताच्या बाजूनी जनमत तयार करणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. म्हणजे डोमेस्टिक लेवलला तर आहेच, पण माहिती जी आहे, जो डेटा आहे, त्याचं आज आपण जो इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणतो, त्याचं कदाचित पहिलं उदाहरण म्हणून टिळकांचा हा खटला आपल्याला पाहता येऊ शकतो. वाव, काय स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे स्वतःची वैयक्तिक केस त्यांनी लढली, ती कशासाठी? तर ब्रिटिशांची लखतर टांगण्यासाठी, वेशीवर टांगण्यासाठी. आपल्याला असं पाहता येईल, हा जो खटला आहे वैयक्तिक ते भारतीयाचा, काय झालं केसमध्ये, जेव्हा त्यांनी जो शब्द वापरला होता टिळक इज अ फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, तर तो प्रूव्ह करावा लागायचा. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांना भारतामध्ये ब्रिटिशांनी बंगालची फाळणी असेल किंवा प्लेग असेल, त्यावेळी काय काय गोष्टी केल्या ह्या सगळं मांडावं लागलं. मग त्यामुळे ते पब्लिक स्पिअर मध्ये आलं, साक्ष म्हणून आलं. म्हणजे केवळ टिळक म्हणतात असं नाही आलं. आणि दुसरं म्हणजे याच काळात एक दुसरी गोष्ट चालू होती जागतिक स्तरावर, ते म्हणजे पहिलं महायुद्ध कुठेतरी संपत आलं होतं. आणि त्यावेळी वुड्रो विल्सन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी सेल्फ डिटर्मिनेशन हा एक महत्वाचा मुद्दा बनवलेला होता. जर भारताच्या आत आपल्याला फेमस जे टिळकांचं वाक्य आहे ते माहितीये, म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या संदर्भात म्हणजे सेल्फ डिटर्मिनेशनच्या संदर्भात त्यांनी तो कुठेतरी लावला. आणि मग त्यांनी वुड्रो विल्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, जे त्यावेळेस व्हर्सायचा तह होणार होता पहिल्या महायुद्धानंतर, त्याचे अध्यक्ष होते, त्या दोघांनाही पत्र पाठवून भारताची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत त्यावेळी ॲनी बेझंट होत्या. तर ॲनी बेझंट ह्या आयर्लंडच्या आहेत. तर आयर्लंडला या सेल्फ डिटर्मिनेशनच्या अंडर कुठेतरी स्वातंत्र्य मिळालेलं होतं, आणि तेच भारताला मिळावं अशी टिळकांची स्ट्रॅटेजी होती. म्हणजे त्या डोमेस्टिक स्पिअर मध्ये ते केसरीचा वापर केला, आणि आंतरराष्ट्रीय स्पिअर मध्ये ह्या केसचा असा वापर केला. अशा प्रकारे त्यांनी ते माहितीचं जे अल्गोरिदम होतं त्याला हॅक करण्याचा प्रयत्न केला. पण अनिकेत, तिथे एक मला थोडासा विरोधाभास पण असा वाटतो की टिळक ब्रिटिशांच्या विरोधात उभे होते, पण मग सिस्टमच्या आत जाऊन त्यांच्यासाठी लढणं किंवा त्यांच्या विरोधात लढणं हे मला जरा गणित जरा कळलं नाही काय आहे. पुन्हा एकदा आपली महाभारताची संकल्पना आहे. महाभारतात जेव्हा कुरुक्षेत्राचं वॉर होणार होतं, युद्ध होणार होतं, त्याच्या पूर्वी कृष्ण जे होते ते हस्तिनापूरला गेले होते शांतीचा प्रस्ताव घेऊन. आता त्यांना हे माहिती होतं की दुर्योधन हा प्रस्ताव नाकारणार आहे, पण तरी देखील ते तिकडे गेले, कारण त्यांना ते नेरेटिव्ह बनवायचं होतं. म्हणजे नेरेटिव्ह हा शब्द महाभारताच्या काळातही नव्हता, टिळकांच्या काळातही नव्हता, तो आजच्या काळातला आहे. पण त्यांना ही संकल्पना कुठेतरी डोक्यात होती की आपण जी गोष्ट करतो आहोत तर ती मॉरली देखील तितकीच महत्वाची असणं गरजेचं, सपोर्ट मिळणं, सुपेरियर असणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी फक्त तो खटला लढण्यासाठी ते तिकडे गेले नाहीत, तर जगाच्या पातळीवर जनमत भारताच्या बाजूने व्हावं हा देखील त्या मागचा उद्देश निश्चितच होता. बाप रे, हे खरंच अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे इतकी अफाट बुद्धिमत्ता असणं, आणि हे जे हॅकिंग त्यांनी केलं ते आजच्या काळात करणं सुद्धा
केवळ अशक्य असं मला वाटतंय तिथे हो. जाऊन हे सगळं करणं, लंडनमध्ये जाऊन. पण अनिकेत, तू म्हणालास तसं माहितीचं नेटवर्क तयार झालं असणार या केस नंतर, आणि त्यांचा जो उद्देश होता तोही कदाचित सफल झाला. पण त्यामुळे ब्रिटिशांचं जे साम्राज्य आहे ते बदलून परत भारताचं राज्य परत येणं हे पण शक्य झालंच नसतं म्हणजे. हो, अगदी. म्हणजे माहितीचं हॅकिंग हा एक भाग झाला. हा. त्याच्यात अनेक पदर आहेत. हम्म. जसे ब्रिटिशांचे फायरवॉल होते तसे इकडेही टिळकांनी आपले फायरवॉल्स तयार केले होते. त्याचा दुसरा भाग होता आर्थिक. म्हणजे आर्थिक, आज आपण आत्मनिर्भर भारत म्हणतोय, तर आर्थिक स्वावलंबन हा देखील महत्वाचा भाग होता. त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशीला पुरस्कार आणि विदेशी कपड्यांचा बहिष्कार, असं कुठेतरी त्यांना करायचं होतं. आणि तू त्यानंतर बघशील बरेच इव्हन आता डेक्कनला आपल्या इथे एक होळीचं स्मारक आहे, त्याची प्रेरणा देखील कुठेतरी म्हणजे सावरकरांनी त्यात भाग घेतला होता आणि त्याची प्रेरणा देखील कुठेतरी टिळकांचीच होती. म्हणजे आर्थिक हा एक त्याचा दुसरा पदर त्याला असं म्हणता येऊ शकतो. अनिकेत, स्वातंत्र्याची लढाई त्यांनी आर्थिक स्वावलंबनासोबत जोडली. बरोबर. पण एखाद्या देशाला आर्थिक स्वावलंबी व्हायचं असेल, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असेल, त्यासाठी फक्त विदेशी वस्तूंचा बहिष्कार करणं पुरेसं नाहीये ना. बरोबर. म्हणजे मी जसं तुला म्हणालो की त्यांचेही विविध फायरवॉल होते, तर त्यातला दुसरा फायरवॉल म्हणजे तिसरा रादर, माहिती एक होतं, अर्थव्यवस्था दुसरी झाली, तिसरं म्हणजे विचार जे आहेत. म्हणजे समजा ब्रिटिशांनी काय केलं की त्यांनी भारतीयांना सतत सांगितलं की तुम्ही राज्य करण्यासाठी अजून तयार नाहीयेत, योग्य नाहीत, आणि त्याला व्हाईट मॅन्स बर्डन असं नाव दिलं गेलं. वी आर हिअर टू सिव्हिलाइज यू, तुम्हाला सिव्हिलाइज करण्यासाठी आम्ही इथे आलो. तर भारतीयांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करण्याची गरज होती की तुम्ही देखील स्वतः राज्य करू शकता, आणि त्यामुळे त्यांची होम रूलची जी डिमांड होती ती तिथे महत्वाची होती. आणि त्यांनी शिक्षण पद्धतीवर देखील ब्रिटिशांनी आघात केला होता आपल्या, आणि त्यांचे जे 1834ला मॅकॉलेचे मिनिट्स होते, मिनिट्स ऑन एज्युकेशन, त्याचा आजही प्रभाव आहे. त्यामुळे मग त्याच्या पुढचा टप्पा म्हणून टिळकांनी शिक्षण याकडे लक्ष दिलं, आणि त्यामुळे आजही न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा फर्ग्युसन कॉलेज असेल, या दोन्ही टिळकांनी चालू केलेल्या गोष्टी आहेत, संस्था आहेत, ज्याचा त्यांना वापर करायचा होता की ही जी प्रेडिक्टेबिलिटी असते अल्गोरिदम मधली, जी ब्रिटिशांनी त्या मिनिट्सनी तयार केली होती मॅकॉलेच्या, ती दूर करायचं असेल तर आपल्याला लॉंग टर्म विचार करावा लागेल. त्यासाठी त्यांनी शिक्षणाकडेही लक्ष दिलं होतं असं म्हणावं लागेल. म्हणजे आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी स्वतःचा विचार निर्माण करण्याची सुद्धा गरज आहे, हे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. पण आणि किती अफाट बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणून कदाचित मी वाचलंय की ब्रिटिश सुद्धा टिळकांना डेंजरस समजायचे. हो, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते डेंजरस होते, पण आपण जर विचार केला तर टिळक हे एक रिव्होल्युशनरी काइंड ऑफ होते. कारण त्यांनी काय केलं की हे जे माहिती वगैरे गोष्टी आहेत, पण त्याला एक सिक्वेन्शियल त्यांनी कुठेतरी मास इन्फ्लुएन्सर म्हणून भूमिका हे केली, आणि विचार जे आहेत तो निर्माण केला. म्हणजे त्यांच्या आधीचं जे पॉलिटिक्स होतं किंवा भारतीय जी राष्ट्रीय चळवळ होती ती कुठेतरी बोर्डरूम पुरती मर्यादित होती, पण त्याला जनमानसात नेण्यासाठी टिळक नावाचा एक विचार तयार झाला, आणि त्या विचाराची ब्रिटिशांना भीती होती. टिळक हे ब्रिटिशांना डेंजरस वाटले, म्हणूनच कदाचित त्यांनी त्यांचं नाव फादर ऑफ अनरेस्ट दिलं. आणि तू मगाशी म्हणालास तसं मी पॉझिटिव्ह वेनी सांगते की त्यांनी ब्रिटिशांचंच इन्फॉर्मेशनचं अल्गोरिदम हॅक केलं नाही, तर मला असं वाटतं भारतीयांचं मन सुद्धा हॅक केलं होतं. म्हणून कदाचित भारतीयांनी त्यांना लोकमान्य असं पण नाव दिलं होतं. तर टिळक हे म्हणजे गणित तज्ज्ञ होतेच, पण एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट होते असं आपण आता म्हणू शकतो. तर 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती होती, आणि 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने आम्ही हा टिळकांचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे टिळक कसे फक्त भारतीय स्वातंत्र्यापुरतेच मर्यादित नसून त्यांनी भारताच्या प्रत्येक ऍस्पेक्ट वरती, प्रत्येक अँगल वरती त्यांनी काम केलंय. एवढंच नव्हे तर भारताच्या इंटरनॅशनल इमेजसाठी सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचं योगदान आहे, हे अनिकेतने आपल्याला आत्ताच सांगितलंय. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये विचारा. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.